नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्ध पत्रक 26/2/2024 आलं मित्रांनो। आता बघा मित्रांनो, विदाउट इंटरव्ह्यूचे जागा किती होते टोटल तुम्हाला जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा तुम्हाला माहीत होतं मित्रांनो। आता बघा फक्त किती 11,000ची मेरिट लिस्ट लागली मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट। बाकी 5,000 कुठे गेले हे सर्वांना डाऊट आहे मित्रांनो। बघा ते डाऊट क्लिअर करण्यासाठी या PDF मध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिले मित्रांनो। आज जी नोटीस न्यूज बुलेटिन आले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। बघा मित्रांनो, या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो। बघा या नोटीसमध्ये काय म्हटलं आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कारवाई करण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो। बघा सिलेक्शन लिस्ट गुणवत्ता यादी केव्हा अनाउन्समेंट झाली होती, 25/2/2024 झाली होती मित्रांनो। त्याच्यात काही 11,000 काहीतरी जागा भरल्या गेल्या आहे मित्रांनो। बाकी जागा कुठे गेले ते आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन बघणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियुक्त धारकांना यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळवले जाईल। त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशनाचे पालन करावे मित्रांनो। बघा याच्यात आपल्याला व्यवस्थानीय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस दर्शवण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्याची स्थिती पाहणे सुखकर झाले आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केले आहे व अभियुक्त धारकांना त्याच्या अनुज्ञेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे। तरी देखील या संदर्भात अभियुक्त धारकांची काही वेगळी धारणा असल्याचे त्याबाबत प्रकार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेलवर विहित नमुन्यात लवकरात पुरवली जाईल। अर्ज करून त्यात याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल। केवळ त्या ईमेल ॲड्रेसचा वापर करावा। त्या ईमेल ॲड्रेसचा कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेलवर पाठवू नये। तसे कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये मित्रांनो। बघा याच्यात तुम्हाला ईमेल दिले असेल ते आपल्याला त्या ईमेलवरती करायचं आहे। जे तुम्हाला काही डाऊट असेल ते तुम्ही ईमेलवर करू शकता, पण ते तुम्ही अर्ज केलेले असेल ते अर्ज तुम्ही ग्रुपला सेंड करू नका, व्हॉट्सअप ग्रुपला कुठेही सेंड करू नका जोपर्यंत ते कारवाई होत नाही तोपर्यंत मित्रांनो। बघा आता खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाच्या कट ऑफ बाबत खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करीत आहे मित्रांनो। बघा जे मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांच्यासाठी पण इथे एक्सप्लेन करून दिले मित्रांनो। बघा या संदर्भात पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे। सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 11/2/54/2019 मधील सिव्हिल अर्ज क्रमांक 8259/2019 मध्ये 24/10/2019 रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अर्हता धारण करण्यामध्ये त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या स्थिरतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित खुला प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत मित्रांनो। बघा हे तुम्हाला सिव्हिल कोर्टचं ॲप्लिकेशन याचिका नंबर आहे आणि ते काय म्हटले ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल मित्रांनो। बघा केंद्र शासनाच्या दिनांक 1/7/1998 4/4/2018 च्या ज्ञानामध्ये देखील अशा प्रकारे सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचे लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे। राज्य शासनाचे विविध प्रकारच्या उदाहरणार्थ तलाठी भरती ग्रामविकास विभागाकडून विविध पदाच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असले तर
खुल्या प्रवर्गातील अन्यथा त्या प्रवर्गातील निवडीसाठी पात्र ठरवण्यात तरतूद आहे. मित्रांनो बघा, ही नोटीस व्यवस्थित रीड करायचे, सर्व त्याच्यात डिटेल दिले. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही PDF देणार आहे, ती PDF तुम्ही डाउनलोड करून रीड करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, आता त्याच्यात आपल्याला पुढे बघा याच्यात काय म्हटलं मित्रांनो, मराठी, उर्दू व अन्य माध्यमाचे 6वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी गटातील भाषा विषयाच्या अभियुक्त धारकांची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेतील त्याची पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्या विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमासंबंधी अभियुक्त धारकांची निवड होऊ शकते. बघा मित्रांनो, हे व्यवस्थित काय म्हटलं हे सर्व तुम्हाला समजलं असेल. आणि बघा याच्यात आपल्याला शेवटचे पॉईंट बघू मित्रांनो, आपण जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते बघू. गुणवत्तेनुसार अभियुक्त धारक यांचे निवडीचे वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उपलब्ध असेल तर अभियुक्त धारक याची शिफारस होते. त्यामुळे काही विषयाच्या बाबतीत कट ऑफ गुण कमी असल्याचे दिसत आहे. बघा मित्रांनो, आता काय म्हटलं हे स्पष्टपणे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे. काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातील त्याच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदापेक्षा अधिक पदावर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात निवड झाल्याचे दिसून येत आहे. मुलाखतीशिवाय पदभरतीची माजी सैनिक. बघा मित्रांनो, आता आपल्याला किती जागा 16,000 प्लस जागा होते विदाऊट इंटरव्ह्यूच्या. आता बाकी 5,000 जागा गेले कुठे हे मुलांना संभ्रम निर्माण होत आहे मित्रांनो. आता ते आपल्याला इथे नोटीसमध्ये म्हटलं, एक्सप्लेन करून दिले मित्रांनो. या नोटीसमध्ये ती जागा कुठे गेले आणि का रिक्त राहिले ते आपण या नोटीसमध्ये सर्व डिटेल दिले मित्रांनो. बघा, मुलाखतीशिवाय पदभरतीची माजी सैनिक, अंशकालीन, इतर समांतर आरक्षणातील योग्य अभियुक्त धारक उपलब्ध न झाल्याने त्याच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे मित्रांनो. बघा, जे रिझर्वेशन वाले होते, माजी सैनिक, अंशकालीन, आरक्षित, वेगवेगळ्या फील्डमधले असेल विद्यार्थी, जे त्यांना रिझर्वेशन असेल आणि ते कॅन्डिडेट मिळाले नाही म्हणून हे जागा रिक्त राहिले मित्रांनो. कारण बघा, मुलाखतीसह पदभरतीचे पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाच्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक 7627/2023 मधील आदेशानुसार प्रचलित तरतुदी विचारात घेता बघा मित्रांनो 1/10 या मर्यादेत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येत आहे. याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येतील मित्रांनो. बघा, रेशो बदलला आहे, इंटरव्ह्यूचा रेशो बदलला आहे मित्रांनो. 1:3 होते, आता 1:10 करण्यात आले मित्रांनो. बघा, एका जागेसाठी संस्थेमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला 10 उमेदवार पाठवले जाणार आहे आणि आणखी त्याच्यात पण प्लस असेल 10+ वेटिंगचे विद्यार्थी असतील, म्हणजे तुम्हाला टेटमध्ये कमी मार्क्स असेल ते विद्यार्थीसुद्धा तिथे त्यांना संधी मिळणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, वस्तुस्थिती व्यवस्थित माहिती न घेता अभियुक्त धारकांना संभ्रमित करून याचिकासाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेप प्रकार आहे. भरती प्रक्रिया दरम्यान दिसून आलेला आहे. याचिका करणे हा जरी हक्क असला तरी तत्पूर्वी कायद्यातील तरतुदीची पडताळणी स्वतः अभियुक्त धारकांनी करावी. सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्याची शहानिशा करून पुढील निर्णय घ्यावेत मित्रांनो. बघा, वेळोवेळी न्यूज बुलेटिन गव्हर्नमेंटने पवित्र पोर्टलवरती अपडेट केले. ते तुम्ही न्यूज बुलेटिनवरती विश्वास ठेवा. बाकी काही जे तुम्हाला व्हिडिओमध्ये असं होईल तसं होईल सर्व तुम्हाला एक्सप्लेन करून देत असेल ते काहीच कामाचं नाही मित्रांनो. फक्त तुम्ही पवित्र पोर्टल, न्यूज बुलेटिन, गव्हर्नमेंट जी नोटीस अनाउन्समेंट करते त्या नोटीसवर तुम्ही बिलीव्ह करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.